सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं एवढंच साकडं घालतो की पांडुरंगाने लाडक्या बहिणींची सेवा करण्याची शक्ती सातत्याने आम्हाला द्यावी, अशा प्रकारचं साकडं पांडुरंगाच्या चरणी घेतो। आज मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, विजय मालक देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधानजी अवताडे, संजय मामा शिंदे, शहाजी बापू पाटील, रामभाऊ सातपुते, प्रशांतजी परिचारक, महासिद्धेश्वर स्वामीजी, दीपक साळुंकेजी, शिवाजीराव सावंतजी, लक्ष्मणराव ढोबळेजी, शहाजी पवार, अमोल शिंदे, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ अधिकारी लोकेश चंद्र, कुमार आशीर्वाद, शीतल उगले, एम राजकुमार, कुलदीप जंगम, अतुल कुलकर्णी, अमोल शिंदे, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनींनो, लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, खरं म्हणजे व्हीसी वरनं देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक आपल्याला जुळलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातनं विनय कोरे सावकार देखील आपल्यासोबत व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित आहेत। मी त्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो। आज खरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमासोबत अजून दोन महत्त्वाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले। एक म्हणजे जेवढ्या आपल्या उपसा सिंचन योजना आहेत, या सगळ्या उपसा सिंचन योजनाचं सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि त्याची सुरुवात आज आपण करतोय। म्हणजे याच्यानंतर उपसा सिंचन योजनाची जी मोठी मोठी बिलं आपल्याला यायची, ती बिलं आता येणार नाहीत, तर थेट सौर ऊर्जेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल, हा कार्यक्रम हातात घेतलाय। आणि दुसरीकडे गावोगावी वीज नीट पोचली पाहिजे म्हणून केंद्र सरकारने 29,000 कोटी रुपये आपल्याला दिले, ज्यातनं नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन डीपी, नवीन सबस्टेशन, नवीन फीडर हे आपण तयार करतोय। त्याचंही काम 12,000 कोटीचं पहिल्या टप्प्यात सुरू केलं, दुसऱ्या टप्प्याच्या 3,000 कोटी रुपयाचं काम, त्याचीही सुरुवात आज आपण या ठिकाणी करतोय। त्यामुळे या दोन्ही कामांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज खरं म्हणजे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्या आहेत। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एकच मंत्र दिला, जर भारत विकसित करायचा असेल तर भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी, आमच्या महिला यांना जोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या आणि समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या। बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली, तर लखपती दीदी पर्यंतची योजना मोदीजींनी आणली। परवा आम्ही जळगावला लखपती दीदीचा कार्यक्रम घेतला। लखपती दीदीचा अर्थ काय आहे? ज्या आमच्या बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमावतात त्यांना लखपती दीदी म्हटलं जातं। अशा महाराष्ट्रातल्या 11 लाख लखपती दीदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या। त्या ठिकाणी एक आमची बहीण होती, तिच्याशी मी चर्चा केली। तिला म्हटलं, तू नेमकं काय केलंय? ती म्हणाली, मी 3-4 वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातून मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला 12 लाख रुपये मी कमावते आहे। 4 वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं, आज 25 महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे। आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता 11 लाख नाही, पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात 25 लाख लखपती दीदी करू आणि त्यानंतर 1 कोटी लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये करू। आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना, पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली। या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज
ही 365 दिवस मिळेल. शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राबावं लागणार नाही. ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे. आणि आज आपण मी आधीच सांगितलं उपसा सिंचन योजनाचंही सौर ऊर्जितीकरण केलेलं आहे. यासोबत एक योजना अजून आणली आहे. आमच्या शेतकऱ्याला मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली. जो मागेल त्याला ती योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ 10% पैसे भरायचे आहेत. 10% पैसे तुम्ही भरले की 90% पैसे आम्ही देणार. तुम्हाला सौर कृषी पंप देणार. पुढचे 25 वर्ष तुम्हाला विजेचा 1 पैशाचा खर्च येणार नाही. 25 वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासून मुक्त. 25 वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या योजनेत मिळणार आहे. आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला, तुटफूट झाली, इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे. 5 वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेलं आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा आपण दिला. 1 रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी राज्यातल्या 1,20,00,000 शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले. बंधू भगिनींनो, हे महिलांचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. हे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाचं हे सरकार या ठिकाणी तुमच्या करता काम करणारा अशा प्रकारचं सरकार आहे. मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत 10 लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो आणि त्यांचा 1 वर्षाचा पगार खासगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपयापर्यंत आपण मदत करतो. जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. आज आपण सोलापूरमध्ये आहोत. या सोलापूरमध्ये देखील आपल्या सरकारनं वेगवेगळी कामं केली. मग टेंभूची योजना असेल, त्याच्यामध्ये सांगोल्याची योजना असेल, त्या ठिकाणी कालच मंगळवेढ्याची योजना आपण केली. या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला दुष्काळी शिक्का पुसण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही करतो आहोत. आता या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा दुष्काळी भाग नसेल, तो पाणीदार भाग असेल, अशा प्रकारचं काम आज आपण या निमित्ताने केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर वेगवेगळे हायवेंचं इतकं मोठं जाळं या जिल्ह्यामध्ये आपण उभं केलं. आता सोलापूर जिल्ह्यातनं कुठल्याही दिशेने जा, तुम्हाला त्या ठिकाणी हायवे झालेले दिसतात किंवा काम सुरू असलेलं दिसतं. एक प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण तयार केली. या सोलापूर शहरामध्ये इतके वर्ष झाले पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती. 800 कोटी रुपये त्या योजनेला दिले. मी आमच्या म्युनिसिपल कमिशनरचं अभिनंदन करतो. त्यांनी 90% काम त्याचं पूर्ण केलं. उरलेलं 10% काम देखील आपण पूर्ण करू. आणि सोलापूर शहराला प्रत्येक दिवशी रोज ॲश्युअर्ड अशा प्रकारचं पाणी आपण देणार आहोत. सोलापूर शहराची परिस्थिती अशी होती, पाणी उशाला आणि कोरड घशाला, पण ती परिस्थिती आता बदलली आहे आणि पुढच्या काळामध्ये रोज पाणी या शहराला मिळणार आहे. हे आपल्या महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं. आता जवळपास 450 कोटी रुपयाची भुयारी गटारीची योजना देखील अंतिम टप्प्यात आहे. आज किंवा उद्यामध्ये त्यालाही मान्यता मिळणार आहे.